जय सनातन बंधू आणि भगिनींनो, आपण सर्व श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्मोत्सवाचा आनंदाने लाभ घेतो. या श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म श्रावण महिन्यातील अष्टमी तिथीला कृष्ण पक्षामध्ये बुधवारी रोहिणी नक्षत्रावर झालेला आहे. ही अष्टमी तिथी रात्री किंवा सकाळी सुरू होणं गरजेचं आहे आणि दिवसभर अष्टमी तिथी असून सर्वांनी त्या दिवशी पर्वणी समजून त्या दिवशी उपवास करायचा आहे आणि रात्री 12 वाजता श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाल्याचा आपण आनंद उत्सव रात्री 12 नंतर साजरा करतो. तर श्रीकृष्ण परमात्मा हरिविजय ग्रंथामध्ये जन्माला आल्याचा तो जन्मोत्सव जो आहे तो आपण थोडक्यात या ठिकाणी बघूया. श्रीधर स्वामी यांनी हरिविजय ग्रंथामध्ये असे वर्णन केलेले आहे की सूरसेन नावाचा राजा जो यदुवंशाचा मूळ आहे, या सूरसेन राजाच्या वंशामध्ये श्रीकृष्ण परमात्मा जन्माला येतात. पण काही आपदेमुळं सूरसेनाचं राज्य मथुरेमधलं चाललं जातं आणि चंद्रवंशाचे राजा उग्रसेन यांच्याकडे या मथुरेची सत्ता येऊन जाते आणि एक दिवस उग्रसेन महाराजांना इच्छा होते की आपण जंगलामध्ये जाऊन शिकार करावी आणि त्या शिकारीच्या निमित्ताने ते आपलं रथ वगैरे घेऊन निघायला लागतात. तेवढ्यामध्ये त्यांची पत्नी पद्मावती ही उग्रसेन राजाला म्हणते की मलाही आपल्याबरोबर शिकारीला यायचं आहे आणि मग दोघे पती पत्नी मिळून सैन्य न घेताच अरण्यामध्ये शिकारीसाठी निघून जातात आणि उन्हाळ्याचे दिवस असतात. बराच वेळ चालून झाल्यानंतर राणी पद्मावतीला तहान लागते आणि तहान लागल्यामुळे काय होतं की ती महाराज उग्रसेन यांना सांगते की बाबा मला तहान लागली, जीव कासावीस होतो आहे आणि हा उकाडा सहन होत नाही. एखाद्या मोठ्या झाडाखाली रथ थांबवून काय करा, माझ्यासाठी पाण्याचा शोध घ्या. आणि एक वडाचे झाड पाहून महाराजा उग्रसेन रथ थांबवतात आणि रथ समजा सोडून देतात घोडे वगैरे चरण्यासाठी आणि स्वतः पाणी आणण्यासाठी वनामध्ये निघून जातात. बरेच अंतर चालून गेले तरी त्यांना कुठेही पाण्याचा शोध लागत नाही. इकडे राणी पद्मावती रथामध्ये बसलेले असतात आणि त्या ठिकाणी एक दुष्ट प्रवृत्तीचा राक्षस पद्मावतीकडे येत असतो. त्याला पाहून पद्मावती सावध होऊन जातात, परंतु राक्षस अत्याचारी असल्यामुळे आणि बलदंड असल्यामुळे राणी पद्मावतीचा निभाव त्या ठिकाणी लागत नाही आणि त्या अत्याचाराच्या बळी पडतात आणि तो राक्षस मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी राणी पद्मावतीला सांगतो की माझ्यापासून तुला बलदंड आणि शक्तिशाली असा मुलगा होईल. हे ऐकल्यानंतर राणी पद्मावती त्याला सांगते की तुझा जरी मुलगा बलवान आणि बलशाली असला, बलाढ्य असला, तरीही विष्णू परमात्मा त्याचा नाश केल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शाप आहे म्हणे. आणि ते ऐकल्यानंतर तो राक्षस त्या ठिकाणाहून चालला जातो आणि थोड्या वेळाने महाराजा उग्रसेन त्या ठिकाणी येतात. उग्रसेन महाराजांना राणी पद्मावती झालेली हकीकत सांगते आणि मग उग्रसेन राजा
पुढील विचार करून राणी पद्मावतीसह आपल्या राज्यामध्ये येऊन जातात. आल्यानंतर काही दिवसांनी या राणी पद्मावतीला पूर्ण 9 महिने 9 दिवस होतात आणि त्यांना एक मुलगा होतो. त्या मुलाचे नाव ते कंस असे ठेवतात. आणि हाच कंस पुढे दुराचारी, अत्याचारी, ब्राह्मणांचा छळ करणारा, होम यज्ञ याग यांचा नाश करणारा असा दुष्ट प्रवृत्तीचा हा कंस जन्माला येतो. आणि हळूहळू तो काय करतो, प्रत्येक यदुवंशातील लोकांना पकडून कैदेमध्ये टाकायला सुरुवात करतो. त्यामध्ये सूरसेन असतील त्यांना सुद्धा अटक करतो. आणि त्यामध्ये जे यदुवंशाचे सैनिक असते, सेनापती वगैरे, अक्रूर वगैरे, हे त्या मथुरेमधून निघून गोकुळ या ठिकाणी चालले जातात. त्या ठिकाणी नंदराजाच्या सहाऱ्याने ते त्या गोकुळामध्ये तिथून कारभार पाहायला सुरुवात करतात. आणि भविष्यामध्ये एक दिवस सूरसेन हा राजा होईल या कल्पनेने ते त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने गोकुळातून सर्व कारभार पाहत असतात. आणि त्याच काळामध्ये इकडे सूरसेनालाही एक मुलगा होतो, त्याचं नाव असतं वासुदेव. आणि याच वसुदेवाचे पुढे कंसाच्या बहिणीबरोबर म्हणजे देवकीबरोबर लग्न होते. या लग्नाच्या वरातीमध्ये कंस खूप आनंदामध्ये असतो आणि आनंदाच्या काळामध्ये तो या देवकीची वरात स्वतः निगराणीमधून त्या मथुरे नगरीतून काढलेली असती वरात. आणि वसुदेव देवकी रथामध्ये बसलेले असतात. त्यांना घेऊन हा कंस मोठ्या उत्साहाने, आनंदाने ती मिरवणूक, वरात पूर्ण गावामध्ये मिरवत असतो मथुरे नगरीमध्ये. आणि गावाच्या मध्यभागी ती मिरवणूक आल्यानंतर एक आकाशवाणी होऊन जाते. ती सांगते की हे कंसा, जेवढ्या आनंदाने आणि उत्साहाने तू हा उत्सव साजरा करतो आपल्या बहिणीच्या लग्नाचा, लक्षात घे, भविष्यात या बहिणीपासून उत्पन्न होणारा मुलगा तुझा काळ होईल. काळच नाही तर कर्दन काळ होईल. आणि हे वाक्य ऐकल्यानंतर कंस आपल्या बहिणीला देवकीला रथाच्या खाली ओढतो आणि तलवारीने तिचे मुंडके छाटण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात वसुदेव त्याला वचन देते की बाबा, हिला जे काही मुलं होतील, मुलगा असो मुलगी असो, मी ती तुला स्वाधीन करेल, तू हिला मारू नको. आणि त्या ठिकाणी ते वचन देतात. आणि वचन दिल्यामुळे काय होतं की कंस त्या गोष्टीला राजी होतो. आणि मग वसुदेव देवकीला बंदी शाळेमध्ये मथुरेच्या कारागृहामध्ये टाकलं जातं. आणि त्या ठिकाणी यांच्यावर नियंत्रण ठेवलं जातं, लक्ष ठेवलं जातं. आणि मग एक दिवस काय होतं की देवकीला दिवस जातात आणि काही दिवसांनी तिला एक मूल होतं. हे मूल जन्माला आल्यानंतर ठरल्या नियमाप्रमाणे वसुदेव कंसाला तो मूल देण्याचं वचन देतात आणि त्यांना निरोप पाठवतात की बाबा, मूल झालेलं आहे, तुम्ही येऊन घेऊन जा. आणि कंस येतो, पाहतो त्या बाळाला. पाहिल्यानंतर त्याचंही मन द्रवतं आणि त्याच्या लक्षात येतं की हे लहान बाळ आहे, हे आपल्याला काय मारणार आहे, जाऊ द्या म्हणे, वापस पाठवून देते त्या बाळाला. पण त्या ठिकाणी नारद ऋषी येतात आणि नारद कंसाला गणित करून सांगतात की बाबा, तुला 8वा मुलगा मारणार आहे असा उल्लेख आहे. मग 1-2पासून मोज. आणि मग 1, 2, 3, 4, 5 अशी मोजल्यानंतर 8वा मुलगा मारील असं सांगितलंय. मग 8पासून जर मोजलं
तर पहिलाही आठवा येतो. मग या मुलांनी जर तुला मारलं तर भविष्यात, मग कंसाचं डोकं चक्रावून जातं आणि ही गणिती पद्धत तिच्या डोक्यामध्ये शिरते आणि तो कारागृहामध्ये येऊन तिथेच असलेल्या एका शिळेवर त्या अट्टहास करणाऱ्या बाळकाला, तान्ह्या बाळाला पायाला पकडून त्या शिळेवर आपटून मारून टाकतो. आणि देवकी त्यावेळेस अट्टहासाने रडत असते, दादा हा लहान बाळ आहे, तुला काही करणार नाही, मारणार नाही, असे मोठमोठ्याने ओरडून सुद्धा तो कंस द्रवत नाही. आणि मग नाईलाजाने असे करत करत 6 बाळे त्या ठिकाणी मारल्या जातात. मारल्यानंतर काय होतं की 7वा मुलगा जो असतो, गर्भ जो असतो, तो विरघळून जातो पोटामध्ये, असं त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि ईश्वराच्या, श्रीकृष्ण परमात्म्याच्या योगमायेने हा 7वा गर्भ वसुदेवाची पत्नी जी गोकुळामध्ये असते तिच्या पोटी तो नेऊन ठेवतो. आणि तिच्या पोटी नेऊन ठेवल्यामुळे काय होतं की तिलाही ती चाहूल लागायला लागते आणि ती आश्चर्यचकित होऊन जाते की पतीजवळ नसताना गर्भ राहतोय आणि तिला लाज वाटायला लागते. समाज नाव ठेवील, पती कैदेमध्ये आहे, आपण दुसऱ्याच्या घरी आहोत आणि आता कसं होईल, या धास्तीने ती घाबरून जाते. आणि मग इकडे काय होतं की 7वा गर्भ अवकाशामध्ये नष्ट झाला, पोटामध्ये नष्ट झाला, अशी सगळे भाकिते त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि 8वा गर्भ राहतो. 8वा गर्भ ज्यावेळेस राहतो त्यावेळेस आकाशामधून सर्व देव वृष्टी करतात. देवकी आणि वसुदेवावर आनंद उत्सव साजरा करतात. आणि आता या दुष्ट दुराचारी कंसाचा या ठिकाणी नाश होणार. यांनी साधू संत, यज्ञ याग यांना बंदी घातली, यांचा नाश केला, ब्राह्मणांना मारले, गरीब गाई ब्राह्मणांना मारले, गाई कापल्या. अशा दुष्ट प्रवृत्तीच्या कंसाचा आता नाश होणार या भावनेने सर्व आकाशात देव जमा होऊन पुष्पवर्षाव करायला सुरुवात करतात. आणि 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर खरोखर त्या कारागृहामध्ये एक दिव्य प्रकाश निर्माण होतो, असे श्रीधर कवी यांनी हरिविजय ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. आणि अनेक इतिहासकार, ग्रंथकारांनी सुद्धा अशा प्रकारची वर्णने केलेली आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं वर्णन थोडंफार वेगळं असेल, कमी जास्त असेल. आता प्रत्येकाची रचना ही वेगळ्या स्वरूपामध्ये, वेगळ्या कालखंडामध्ये, काहींनी 19व्या शतकामध्ये लिहिलेली माहिती आहे. आता श्रीधर कवी यांनी जवळपास 18व्या शतकाच्या उत्तरार्धात, म्हणजे 19व्या शतकाला सुरुवात झाली त्यावेळेस हा हरिविजय ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्या अगोदर 15व्या शतकात किंवा पहिल्या शतकामध्ये अनेक ग्रंथ निर्माण झाले. त्याच्यामध्ये वेगळी कथा असू शकते किंवा रचना वेगळी असू शकते, श्लोक वेगळे असू शकतात, थोडाफार बदल असू शकतो. आता मी तुम्हाला जी माहिती सांगितली ती श्रीधर कवी यांच्या हरिविजय ग्रंथानुसार सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये थोडाफार भागवताचाही उल्लेख असू शकतो. आणि श्रीमद भागवत हे महर्षी व्यासांनी लिहिलेलं आहे. व्यासांच्या या ग्रंथावर आधारित हरिविजय ग्रंथ श्रीधर स्वामींनी रचलेला आहे. आणि असे म्हणजे अनेक कवी आपापल्या काल्पनिक दृष्टीने म्हणा किंवा वाचून म्हणा त्या पद्धतीने लिहित आहेत. आता प्रमाण जर पाहिजे असेल तर आजही मथुरेमध्ये कृष्ण ज्या ठिकाणी जन्मलेले आहेत ते ठिकाण त्या ठिकाणी आहे. त्यावरती आजच्या घडीला
मुघलकालीन मस्जिद बांधलेली आपणास दिसून येईल. गोकुळामध्ये सुद्धा नंदराजाचे महल वगैरे आहेत. त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा मोठे झाल्याचे प्रमाण तुम्हाला पाहायला मिळतील. यदाकदाचित तुम्ही गोकुळाला गेलात किंवा मथुरेला गेलात, या ठिकाणी तुम्हाला ते प्रमाण पाहायला मिळतील. आणि मी जे सांगतोय हे ग्रंथानुसार सांगतो. त्याच्यामध्ये जी वर्णने आलेली आहेत, यमुना नदीच्या काठावर मथुरा आहे, गोकुळ नगरी आहे, हे जे आहेत हे आजच्या घडीला त्या स्थितीमध्ये आहे. बऱ्याचशा ठिकाणी काय केलेलं आहे की गावाची नावं बदललेली. मुघल कालामध्ये बऱ्याचशा गावांची नावं बदललेली आहेत. प्रयागला अलाहाबाद म्हणतात. त्याच्यानंतर गुजरातला पूर्वी सौराष्ट्र म्हणायचे. पांचाळ देशाचा आजच्या स्थितीमध्ये जो गुजरात आणि राजस्थान यामधला जो भाग आहे त्याला पांचाल देश म्हणायचे. दिल्लीला हस्तिनापूर म्हणायचे. म्हणजे ही जी नावे आहेत ही त्या काळामध्ये किंवा इंग्रजाच्या काळामध्ये या लोकांनी बदलल्यामुळे काय झालं आहे की तिथला आपला गैरसमज निर्माण होतो की आपल्या ग्रंथांनी खोटं लिहिलं किंवा ग्रंथकारांनी खोटं लिहिलं. ह्या पौराणिक कथा आहेत, मायथॉलॉजिकल कथा आहेत. परंतु ग्रंथ हे इतिहासाचे स्वरूप आहे. 10 वर्षे 100 वर्षाच्या कालावधीमध्ये तो इतिहास राहतो. पण ज्याला हजारो वर्षे होतात त्याला आपण पौराणिक किंवा मायथॉलॉजिकल असा शब्द वापरून टाळून देतो. ह्या टाळण्यासारख्या गोष्टी नाहीत. आणि आजही तुम्ही ग्रंथाचं वाचन करा. संस्कृतमध्ये असतील तर शासनाला त्या पद्धतीने तुम्ही विनंती करा की बाबा आम्हाला संस्कृत ग्रंथ वाचण्यासाठी उपलब्ध करण्यासाठी आम्हाला काहीतरी पर्याय मार्ग उपलब्ध करून द्या, जेणेकरून आमची भारतीय संस्कृती आम्ही जपू शकू, त्या संस्कृतीचं आम्ही जतन करू शकतो. या पद्धतीनं पर्यायी व्यवस्था करा. किंवा गोरखनाथ प्रेसमध्ये अनेक ग्रंथ तुम्हाला उपलब्ध आहेत, त्यामधूनही तुम्ही घेऊ शकता. ते कमी दरामध्ये आहेत, त्यात वाद नाही. आणि अशा पद्धतीने श्रीकृष्ण परमात्मा या कारागृहामध्ये जन्माला येणार हे सर्व देवांना माहीत झाले. ते सर्वच्या सर्व 33 कोटी देव हे त्या ठिकाणी मथुरेच्या ठिकाणी जमा झाले. आता तुम्ही 33 कोटी देव म्हटलं की थोडं कन्फ्युजन सुरू होतं बा. तर मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये 33 कोटी देव काय आहेत ते सुद्धा सांगेल आणि ते कसे असतात, ते कुठल्या स्वरूपामध्ये आहेत आणि आपण 33 कोटी का म्हणतो किंवा मग विदेशी लोकांनी 33 कोटी देव कसे आपल्या भारतामध्ये संस्कृतीमध्ये निर्माण केलेत तेही तुम्हाला सांगतो. आणि मग काय झालं होतं की सर्वच्या सर्व देव त्या ठिकाणी जमा होतात, आनंद उत्सव साजरा करायला लागतात. आणि रात्रीच्या प्रहरामध्ये बुधवारच्या दिवशी श्रावण महिन्यात कृष्ण पक्षामध्ये अष्टमीच्या दिवशी त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा अवतरित होणार या आनंदाने सर्वजण आश्चर्यचकित झालेले असतात. आणि खरोखर 8 वर्षाची मूर्ती एक बाल स्वरूपामध्ये 4 हात शंख चक्र पद्मा धारण केलेले देवकी मातेच्या समोर उभे राहतात. आणि उभे राहिल्यानंतर त्यांना पाहिल्यावर देवकी मातेला आश्चर्य वाटते. वसुदेवही आश्चर्यचकित होऊन जातात आणि त्या पडलेल्या प्रकाशाने दैदिप्यमान होऊन त्या ठिकाणी